आणि ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच का उमेदवारी देण्यात आली जाणून घेऊयात। उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवरती जाण्याची इच्छा नसल्याची चर्चा होती। दानवेंच्या माध्यमातून मराठवाड्यात पक्षाची ताकद टिकवण्यावरती भर देण्यात आला। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे। विरोधी पक्षनेता म्हणून दानवेंची 2.5 वर्ष ही प्रभावी कामगिरीची ठरलेली आहेत। सभागृहातील आक्रमक चेहरा म्हणून दानवेंची ओळख आहे। अंतर्गत समतोल राखण्यासाठी दानवे यांनाच संधी देण्यात आली आहे। तर ही काही महत्त्वाची अशी कारण आहेत आणि त्याचबरोबर विधान परिषदेसाठी मतांचं गणित नेमकं काय सांगतायत ते देखील जाणून घेऊयात। तर संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि मवियाला 1 जागा आहे। एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे। महायुतीत भाजप 131, एकनाथ शिंदे 57 आणि राष्ट्रवादी 40 इतके आमदार आहेत। आकडेवारीनुसार भाजपचे 4 उमेदवार स्वबळावरती तर 5वा उमेदवार मित्र पक्षाच्या साथीने जिंकू शकतो। शिंदेचे 2, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सहज जिंकेल। मवियाचं संख्याबळ 46 आहे आणि यानुसार त्यांचा एकच उमेदवार हा जिंकू शकतो। काँग्रेसने उमेदवार दिल्यास मवियाचा उमेदवार डेंजर झोनमध्ये जाईल।